बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। ट्रक चालकांनी केंद्राच्या हिट अँड रन कायद्यातील जाचक तरतुदींविरोधात देशव्यापी बंद पुकारलाय। या बंदचा फटका हळूहळू सर्व जीवनावश्यक वस्तू सेवांना बसतोय। विशेषतः या संपाचा फटका सर्वसामान्यांची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या एसटी सेवेलाही बसण्याची भीती व्यक्त केली जाते। राज्यातील बहुतांश आगारात मंगळवार पुरताच डिझेलचा साठा उपलब्ध आहे। त्यामुळे रात्रीपर्यंत इंधन पुरवठा पूर्ववत न झाल्यास एसटीची सेवा पूर्णतः विस्कळीत होण्याची शक्यता आहे। हिट अँड रन प्रकरणात दोषींना 10 वर्षांचा तुरुंगवास आणि 7 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे। या तरतुदीविरोधात देशभरातील ट्रक चालकांनी संप पुकारलाय। राज्यात नवी मुंबई, मुंबई, ठाणे, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भासह सर्व शहरात आंदोलन सुरू आहे। त्याचा प्रभाव हळूहळू सर्वत्र जाणवू लागलाय। या आंदोलनामुळे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात इंधन पुरवठा ठप्प झालाय। विशेषतः विदर्भातील काही आगारांमधील एसटीच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्यात। याचा मोठा फटका प्रवासी सेवेला होणार आहे। एसटी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते। राज्य परिवहन महामंडळाच्या बहुसंख्य बसगाड्या डिझेलवर धावतात। या बससाठी दररोज सरासरी 11 लाख लिटर डिझेल लागते। त्यामुळे हा डिझेल पुरवठा पूर्ववत न झाल्यास एसटीची सेवा खोळंबण्याची शक्यता आहे। परिणामी त्याचा फटका लाखो सर्वसामान्य नागरिकांना बसण्याची भीती आहे। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकार दिवसभर सल्लामसलत करणार असल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली। या बैठकीला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह त्यांचं मंत्रिमंडळ आणि सर्वच बडे अधिकारी उपस्थित राहण्याची शक्यता आहे। पण मी या बैठकीला हजर राहणार नाही असं ते म्हणाले। मनोज जरांगे यांनी सांगितलं की आज मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर 4 बैठका होणार आहेत। या बैठका पूर्ण दिवस चालतील। आजच्या बैठकीला राज्य मंत्रिमंडळ, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। आज उपसमितीची ही बैठक आहे। राज्य मागासवर्गाची ही बैठक आहे। याचा अधिकृत पत्रकात उल्लेख नाही, पण सरकारकडून असं सांगण्यात आलंय। मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की मी या बैठकीला यावं असा सरकारचा आग्रह होता, पण माझे पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे मला जाता आलं नाही। मी तिथं जाऊन काय करणार? त्यांनी खूप वेळा फोन करून विनंती केली। मुख्यमंत्र्यांनी बैठकीला येण्याचं निमंत्रण दिलं, पण आम्ही आमची बाजू मांडली आहे। बच्चू कडू, उदय सामंत, गिरीश महाजन यांच्याकडे म्हणणं मांडलंय। त्यामुळे बैठकीला जाऊन मी काय वेगळं करणार? ते 4 भिंतींच्या आत चर्चा करणार आहेत। मला अशी चर्चा नको। मी लाईव्ह चर्चा करणारा माणूस आहे, पण सरकार लाईव्ह चर्चेला तयार नाही। मी समाजाला शब्द दिलाय, कोणतीही चर्चा ओपन झाली पाहिजे असं माझं मत आहे। मी तिथं गेल्यानंतर लाईव्ह चर्चा झाली नसती। त्यामुळे सरकारनं व्हीसीद्वारे चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे। अंतर्वादी सराटीत व्हीसीद्वारे चर्चा होईल, त्यातून सरकारची भूमिका लक्षात येईल। सरकार सकारात्मक आहे, परंतु मराठ्यांना आरक्षण देत नाही। मराठे 20 तारखेला मुंबईला जाणार म्हणजे जाणार असंही मनोज जरांगे यांनी यावेळी सरकारला ठणकावून सांगितलं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धमक्या देण्याची सवय आहे। त्यांनी वर्षानुवर्ष पक्षात दादागिरीच केली। या सर्वात वाईट अवस्था माझी होती असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी अजित पवारांवर शरसंधान साधताना केलाय। अजित पवार यांनी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांचा शिरूर लोकसभा मतदारसंघात पराभव करण्याचा निर्धार केलाय। तेव्हापासून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात राजकीय कलगीतुरा रंगलाय। जितेंद्र आव्हाड यांनी अमोल कोल्हे यांच्या टू द पॉइंट या पॉडकास्टमध्ये बोलताना अजित पवार यांच्यावर तिखट शब्दात हल्ला चढवला। तसंच त्यांच्यावर पक्षात दादागिरी करण्याचा आरोपही केला। जितेंद्र आव्हाड म्हणाले की अजित पवार यांचा धमक्या देण्याचा स्वभाव पूर्वीपासूनचा आहे। ते उघड धमक्या देतात, हे जनतेला आता दिसून येत आहे। त्यांनी आजपर्यंत तेच केलं। शरद पवारांची जवळची चांगली माणसं त्यांनी तोडून टाकली, ही त्यांची दादागिरी आहे। वर्षानुवर्ष त्यांनी पक्षात दादागिरीच केली। जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यात कोणतीही संभ्रमावस्था नसल्याचंही स्पष्ट केलं। आमच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम नाही। आम्ही एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाणार आहोत। आमची सत्ता आल्यानंतर आम्ही कुणालाही पक्षात घेणार नाही, तसंच उपमुख्यमंत्रीही करणार नाही असं ते अजित पवारांना टोला हाणताना म्हणाले। अजित पवारांनी निर्माण केलेली दहशत आणि दरारा याला मी त्यावेळी बळी पडलो। एकीकडे अजित पवार यांच्याकडून त्रास आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्याकडून होणारी अडवणूक, यामुळे मला अनेक अडचणींचा सामना करावा लागला। खरं सांगायचं तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वात वाईट अवस्था माझी होती असंही जितेंद्र आव्हाड यावेळी आपली खंत व्यक्त करताना म्हणाले। 30 दिवसात राज्यात पुन्हा एकदा मोठी राजकीय घडामोड घडणार असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय। जानेवारी महिन्यात ऑपरेशन लोटस घडण्याची शक्यता आहे। हे आगामी निवडणुकांच्या अगोदर होईल। काँग्रेसही फुटेल। या घडामोडी राम मंदिराच्या सोहळ्यापूर्वी किंवा नंतर घडतील असं त्या म्हणाल्या। आगामी काळात भाजप काँग्रेस फोडेल। यामुळे राज्यात विरोधी पक्षच उरणार नाही। परिणामी आमच्यासारख्यांना विरोधी पक्षाची भूमिका घ्यावी लागेल, लढावं लागेल। भाजप भ्रष्टाचारांना आपल्या पक्षात घेत असल्याचं पाहून दुःख होतं, वेदना होतात। कधी काही हाच भाजप भ्रष्टाचाराविरोधात लढायचा का असा सवाल याविषयी आमच्या मनात उत्पन्न होतोय असं अंजली दमानिया मंगळवारी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाल्या। अंजली दमानिया पुढे बोलताना म्हणाल्या की ज्या लोकांना राजकारणातून बाजूला फेकण्याची गरज आहे त्यांना देवेंद्र फडणवीस मोठं करतायत। मनोज जरांगे यांच्या मागे एकनाथ शिंदे असल्याचा दावा केला जातो, पण मला तसं वाटत नाही। यापूर्वी मी एकनाथ खडसे आणि अजित पवार यांच्या सिंचन घोटाळ्याविरोधात लढा दिला,
त्यावेळी माझ्यावर देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी लढत असल्याचा आरोप झाला. या उलट आज मी फडणवीस यांच्या विरोधात लढत असताना पुन्हा लोक तर्कवितर्क उपस्थित करतात असं त्या म्हणाल्या. अंजली दमानिया यांनी यावेळी मनोज जरांगे पाटील यांचं कौतुकही केलं. जो कोणी लढतो त्यांना अशा प्रकारच्या गोष्टींना सामोरं जावंच लागतं, पण एवढा मोठा लढा उभा केल्याबद्दल जरांगे यांचं कौतुक वाटतं. मराठा आरक्षणासाठी एखादी व्यक्ती लढा देत असेल तर त्याचं कौतुक करायला हवं. एवढा मोठा लढा उभा करणं ही खाऊची गोष्ट नक्कीच नाही, पण जरांगे पाटलांवर ज्या प्रकारे पुष्पवृष्टी होते, 250 JCB लावून फुलं उधळली जातात, हे जरांगेंनी स्वतःहून थांबवलं पाहिजे असंही त्यांनी स्पष्ट केलं. धर्मनिरपेक्षता ही सत्तेतील लोकांसाठी अपमानास्पद गोष्ट बनली आहे असं काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांनी म्हटलंय. त्यामुळे आपल्या समाजाचे ध्रुवीकरण वाढतंय. धर्मनिरपेक्षता हा भारताच्या लोकशाहीचा पाया असल्याचं सोनिया म्हणाल्या. सोनियांनी मनोरमा इयरबुक 2024च्या लेखात या गोष्टी लिहिल्या आहेत. त्या म्हणाल्या की सत्तेत असलेले लोक लोकशाहीला बांधील असल्याचं सांगतात, पण ते तिला कमकुवत करतायत. ज्या मार्गाने आपला देश एकात्मतेकडे आणि समन्वयाकडे वाटचाल करायचा ते मार्ग नष्ट होत आहेत. लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता यांचा एकमेकांशी खोलवर संबंध आहे. रेल्वेच्या 2 रुळांप्रमाणे जे सरकारला सशक्त समाजाच्या निर्मितीकडे घेऊन जातात. वादविवाद, भाषणं, शालेय पुस्तकं आणि संविधानाच्या प्रस्तावनात वाचलेले हे शब्द आपल्या सर्वांना माहीत आहेत असं सोनिया म्हणाल्या. असं असूनही या संकल्पनांचा खरा अर्थ सहजासहजी कळत नाही. हे शब्द स्पष्टपणे समजून घेतल्यास प्रत्येक नागरिकाला भारताचा इतिहास, वर्तमान काळातील आव्हानं आणि भविष्यातील वाटचाल चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होईल. सोनिया म्हणाल्या की धर्मनिरपेक्षतेतून अनेक अर्थ काढले जाऊ शकतात, परंतु भारताच्या संदर्भात जो अर्थ सर्वात योग्य आहे तो महात्मा गांधींच्या विधानात दिसून येतो. सर्व धर्म समभाव, सर्व धर्मांमध्ये एकता अत्यंत महत्त्वाची आहे, हे गांधीजींनी पाहिलं होतं असंही त्यांनी म्हटलंय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मंगळवारी दिल्लीत जम्मू काश्मीरच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. यावेळी NSA अजित डोवाल, जम्मू काश्मीरचे LG मनोज सिन्हा, DGP RR स्वेन आणि इतर अधिकारी उपस्थित राहणार आहेत. जम्मू काश्मीरमधील कायदा आणि सुव्यवस्था, क्षेत्र वर्चस्व योजना, सुरक्षा ग्रीड आणि शून्य दहशतवादी योजना या विषयांवर बैठकीत चर्चा होणार आहे. याशिवाय येथील विकासाचाही आढावा घेतला जाणार आहे. या बैठकीत गृहमंत्री शहा जम्मू काश्मीरच्या विकास प्रकल्पांचा आढावा घेणार आहेत. केंद्र सरकारनं 2021 मध्ये जम्मू काश्मीरसाठी 28,400 कोटी रुपयांचे नवीन औद्योगिक धोरण जाहीर केलं होतं. या अंतर्गत 2022-23 या वर्षात औद्योगिक क्षेत्रात 2,153.45 कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. 2023-24 या वर्षासाठी नोव्हेंबर 2023 पर्यंत 2,326.65 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. जम्मू काश्मीरमध्ये 2023 मध्ये 48 दहशतवाद विरोधी कारवायांमध्ये 76 दहशतवादी मारले गेले, त्यापैकी 55 परदेशी होते. DGP RR स्वेन यांनी 30 डिसेंबर रोजी माहिती दिली होती. 2023 मध्ये जम्मू काश्मीरमध्ये 291 दहशतवादी साथीदारांना अटक करण्यात आली होती. सार्वजनिक सुरक्षा कायद्याअंतर्गत 201 ओव्हरग्राऊंड वर्कर्सवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अयोध्येच्या राम मंदिरासाठी रामलल्लाची मूर्ती अंतिम करण्यात आली आहे. कर्नाटकातील प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी ती तयार केली आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली. त्यांनी लिहिलं, जिथे राम आहे तिथं हनुमान आहे. कर्नाटक ही हनुमानाची भूमी आहे. हनुमानाची भूमी असलेल्या कर्नाटकची रामलल्लासाठी ही महत्त्वाची सेवा आहे, यात शंका नाही. दुसरीकडे भाजप नेते येडियुरप्पा यांनीही योगीराज यांचं अभिनंदन करत राज्यासाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचं म्हटलंय. मात्र राम मंदिर ट्रस्टनं अद्याप याला दुजोरा दिलेला नाही. अरुण योगीराज म्हणाले की त्यांना अधिकृत माहिती मिळाली नाही. ते म्हणाले, ज्या शिल्पकारांची या कामासाठी निवड झाली आहे त्यामध्ये मी आहे, याचा मला आनंद आहे. मूर्ती अशी असावी की ज्यामध्ये परमेश्वराचं दिव्य बाळस्वरूप दिसू शकेल. जेव्हा लोक मूर्तीकडे पाहतात तेव्हा त्यांना देवत्व जाणवतं. बालस्वरूप चेहरा तसंच देवत्व डोळ्यासमोर ठेवून 6-7 महिन्यांपूर्वी कामाला सुरुवात केली. रामलल्लाची मूर्ती तयार करणारे 37 वर्षीय अरुण योगीराज म्हैसूर राजवाड्यातील कलाकारांच्या कुटुंबातून आले आहेत. 2008 मध्ये त्यांनी म्हैसूर विद्यापीठातून MBA केलं. नंतर एका खाजगी कंपनीत नोकरी केली. त्यानंतर त्यांनी पुतळा बनवण्याचं काम सुरू केलं. त्यांना लहानपणापासूनच मूर्ती बनवण्याची आवड होती. अरुण योगीराज यांनी जगद्गुरू शंकराचार्यांची भव्य मूर्ती तयार केली होती, जी केदारनाथमध्ये स्थापित करण्यात आली आहे. इंडिया गेटवर स्थापित करण्यात येणारा नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळाही अरुणनं तयार केलाय. PM मोदींनीही त्यांच्या कामाचं कौतुक केलंय.